नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 10 बौद्ध IAS अधिकाऱ्यांबद्दल जाणून घेणार आहोत जे कट्टर आंबेडकरवादी आहेत आणि त्याचसोबत त्यांची प्रशासनावरची पकड आणि त्याचसोबत हे जे IAS अधिकारी आहेत ते कोणाच्याही बापाला घाबरत नाही आणि यांचं काम, यांचं कर्तव्य जे आहे मित्रांनो ते नेहमी बोलत असतं. सोशल मीडिया असो किंवा त्याचसोबत न्यूज चॅनल असो, प्रत्येक वेळेस प्रत्येक ठिकाणी हे जे IAS अधिकारी असतात मित्रांनो मोठ्या प्रमाणात यांची कामं त्या ठिकाणी येतात आणि यांनी जे आहे मित्रांनो यांना थेट मोदी शाह सारखे जे मंत्री आहेत किंवा मंत्रिमंडळातील लोक देखील यांना मोठ्या प्रमाणात घाबरतात. तर चला आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत, परंतु तत्पूर्वी तुम्हाला सर्वांना विनंती असेल, आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या मंत्राने लाखो युवकांचे आयुष्य बदलले. आज देशाच्या प्रशासनात अनेक अधिकारी, IAS अधिकारी आपल्याला पाहायला मिळतात ज्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमधून प्रवास केला आणि ते त्या ठिकाणी थेट IAS अधिकारी बनले आणि त्या ठिकाणी त्यांनी जाऊन जे आहे मित्रांनो स्वतःचं आणि समाजाचं नाव मोठं केलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बौद्ध समाजातील काही प्रसिद्ध IAS अधिकारी यांच्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत, परंतु तत्पूर्वी तुम्हाला सर्वांना विनंती असेल, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, त्यानंतर येतात मित्रांनो उत्तम खोब्रागडे. गडचिरोली जिल्ह्यातील एका साध्या कुटुंबातून आलेले उत्तम खोब्रागडे 1984 बॅचचे IAS अधिकारी होते. त्यांनी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी, त्यासोबत म्हाडाचे CEO, बेस्टचे महाव्यवस्थापक आणि आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव अशी अनेक महत्त्वाची पदे भूषविली. त्यांची कन्या देवयानी खोब्रागडे यांनी भारतीय परराष्ट्र सेवेत देखील त्या IAS अधिकारी म्हणून त्या ठिकाणी राहिलेल्या आहेत. यानंतर येतात मित्रांनो हर्षदीप कांबळे. हर्षदीप कांबळे हे महाराष्ट्रातील सर्वात अधिक चर्चेत राहिलेले IAS अधिकाऱ्यांपैकी एक आहेत. सामाजिक न्याय, शिक्षण आणि प्रशासनातील विविध विभागांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये त्यांचा मोठा असा फॅन वर्ग आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर येतात मित्रांनो विपिन विटनकर. विपिन विटनकर यांनी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी म्हणून काम केले आहे. प्रशासनातील कल्पना आणि जनतेशी थेट असलेला त्यांचा संवाद आणि त्यांची ओळख ही त्यांच्या कामाची पोचपावती होती. मित्रांनो, त्यांनी देखील खूप मोठे असे काम केलेले आहेत. यानंतर येतात मित्रांनो RK गायकवाड. RK गायकवाड यांनी महाराष्ट्र शासनात विविध वरिष्ठ पदांवरती काम केले आहे. प्रशासनातील दीर्घ अनुभवांमुळे त्यांना जे आहे महत्त्वाचे अधिकारी म्हणून ओळखले जाते. यानंतर येतात मित्रांनो टीना डाबी. टीना डाबी हे नाव तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल. त्यांनी UPSC 2015च्या त्या टॉपर ठरल्या होत्या. राजस्थान कॅडरच्या IAS अधिकारी म्हणून त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्यांची यशोगाथा आज लाखो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आणि प्रेरणेचा प्रवास ठरते. यानंतर येतात मित्रांनो स्वप्नील सिरसे. हे जे आहेत मित्रांनो ग्रामीण पार्श्वभूमीतून आलेले UPS परीक्षा उत्तीर्ण होऊन IAS अधिकारी बनलेले सर्वात मोठे असे अधिकारी मानले जातात. त्यांचे संघर्ष आणि जिद्दीचे उदाहरण सर्व IAS ची जे तयारी करतात त्यांच्यामध्ये सांगितले जाते. यानंतर येतात मित्रांनो अनिल खडसे. अनिल खडसे यांनी प्रशासनातील विविध पदांवरती काम करत जनहितांच्या अनेक योजनांची अंमलबजावणी केली आहे. आणि यानंतर 9 नंबरवरती येतात मित्रांनो महिला IAS अधिकारी असणाऱ्या वर्षा घुगे. ह्या ज्या आहेत मित्रांनो महिला IAS अधिकाऱ्यांमध्ये वर्षा घुगे यांचे नाव विशेष उल्लेखनीय मानले जाते. त्यांनी विविध विभागांमध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडलेल्या आहेत. आणि नंबर 10 वरती येतात मित्रांनो आदित्य जीवने. नव्या पिढीतील तरुण IAS अधिकाऱ्यांमध्ये आदित्य जीवने यांचं नाव घेतलं जातं. मित्रांनो, UPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांचा प्रवास खूप असा प्रेरणादायी मानला जातो. तर मित्रांनो, या सर्व अधिकाऱ्यांची पार्श्वभूमी वेगवेगळी असली तरी त्यांना एकत्र जोडणारी गोष्ट म्हणजे शिक्षणाची ताकद आणि संघर्षाची तयारी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पेटवलेल्या शिक्षणाची ज्योत आजही हजारो तरुणांना जे आहे IAS, IPS आणि उच्च शिक्षणापर्यंत पदांपर्यंत पोहोचण्याची प्रेरणा देते. तुम्हाला यापैकी कोणत्या अधिकाऱ्यावरची सविस्तर जीवनकथा पाहायला आवडेल? खाली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, त्यासोबत चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचसोबत तुम्हाला जर IPS अधिकाऱ्यांची देखील माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा.